नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। 2024 मध्ये गणेश चतुर्थी कधी आहे, गणपती बाप्पांची स्थापना किती तारखेला होणार आहे, कुठल्या महिन्यात होणार आहे, त्याचप्रमाणे गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे आणि कोणत्या वेळेत आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे, या सर्व विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। धार्मिक मान्यतेनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणपतीचा जन्म झाला। गणेश चतुर्थीपासून दरवर्षी 10 दिवसांचा किंवा 11 दिवसांचा गणेश उत्सव साजरा केला जातो। या दरम्यान घरात गणपतीची स्थापना केली जाते। महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो। हिंदू धर्मात गणपती बाप्पांना विशेष महत्त्व आहे। गणपतीला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा दिला गेला आहे। विघ्नहर्ता गणेश, एकदंत, गणराज, गणराया, गजराज अशा विविध नावांनी गणपतीला पूजले जाते। गणेश पूजनाशिवाय कोणतेच शुभकार्य सिद्ध होत नाही अशी देखील मान्यता आहे। गणपतीला चतुर्थी तिथी समर्पित आहे। भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणपतीचा जन्म झाला आणि या दिवसापासून गणेश चतुर्थी किंवा या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना केली जाऊ लागली। 2024 मध्ये गणेश चतुर्थी तिथी ही 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3:01 प्रारंभ होईल, तर 7 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5:37 समाप्त होईल। उदय तिथीला महत्त्व असल्याने या वर्षी 7 सप्टेंबर 2024 या दिवशी गणेश चतुर्थी हे व्रत केले जाईल आणि याच दिवसापासून गणेशोत्सवाला प्रारंभ होईल। या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे ते पाहू। 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11:03 पासून ते दुपारी 1:34 पर्यंत हा गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त असणार आहे आणि 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला या उत्सवाची सांगता आणि विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा केली जाईल। याच दिवशी विश्वकर्मा जयंती देखील आहे। गणेश प्राणप्रतिष्ठा सकाळी 11:03 पासून ते दुपारी 1:34 या कालावधीत करावी। गणेश चतुर्थीला घरात गणपतीची स्थापना केली जाते। त्यानुसार गणपतीची स्थापना करण्यापूर्वी सर्वप्रथम घर, देवघर हे स्वच्छ केलं जातं। त्यानंतर संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडून घर पवित्र केलं जातं आणि या दिवशी गणपती बाप्पांना घरी आणून त्यांची घरात स्थापना केली जाते, प्राणप्रतिष्ठा केली जाते। आता गणपती बाप्पांची स्थापना कशी करायची, त्यांची प्राणप्रतिष्ठा कशी करायची याविषयीचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवू शकतात, जेणेकरून जेव्हा पण माझे व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल।